गुड इव्हनिंग, वेलकम बॅक टू माय चॅनल. कालचा व्लॉग म्हणजे मूवी बघायला गेलो होतो. तो व्लॉग अपलोड केला होता, पण युट्यूबने तो डिलीट करून टाकला. कॉपीराइट स्ट्राईक पडली ती. आता म्हटलं तो व्हिडिओ डबल नको टाक, डबल पडेल. चॅनल रस्ट्रिकेट झाला असतो. कॉलेजमध्ये आज कॉलेजमध्ये येताना शुभमदादा बरोबर शुभमदादा, मी आणि अक्षय पाटील हे आम्ही तिघे जण आलो. दादा आणि पाटील हे दोघे जण गेले मूवी बघायला शावा, आणि मी आलो फोन केलो. तो वाट बघतो मित्राची. आज टेस्ट आहे वाटतं, नक्की माहित नाही. तेच काय समजून झालंय कशाची टेस्ट तरी असेल. थोडं बघतो इंग्लिश, थोडी प्रॅक्टिस करतो स्पीकिंगची. एक ऍप भेटल्या, त्याच्या थ्रू इंग्लिश स्पीकिंग थोडं जमेल. 11:30 वाजले, आज थोडे प्रॅक्टिस करून घेतो. ती ऍप थोडी युजफुल आहे इंग्लिश प्रॅक्टिससाठी. इंग्लिश बोलायचं आलं तर चांगलं होईल. बघतो आता काय करायचं ते. सॉरी, काय इंग्लिश प्रॅक्टिस, आणि विचारतो कुठल्या कुठल्या चॅप्टरवर टेस्ट आहे. A few inches later. कॉलेजमध्ये येऊन सुद्धा करतोय. एक वर्ग झाला, तिसरा क्लासरूम. अजून काय पोरं आलीच नाही. ते फोन केला ते म्हणते 5 मिनिटात अजून येते. ते काय मत कधी यायचे ते. एक क्लासरूम खाली तर मी आणि दोघे जण बसलोय. 1:30 वाजायला, कधी यायची काय माहिती. Later that same evening. आज आम्ही कॉलेजमध्ये एवढे होतो. अभि, मी, सुयोग, रोहन, अनिकेत आणि प्रसाद. बाकीचं कोण आलं नव्हतं. आता 4 वाजता माघारी चाललोय. आणि लेक्चर होणार ना शेवटीचं मॅथमॅटिक्सचं. घरी आल्यानंतर काय ब्लॉग केला नव्हता, कारण मूडच नव्हता. काय समजत नव्हतं, काय डोकंच चालत नव्हतं. काय 2 दिवस झालं. काल व्हिडिओ ही झाला, कॉपीराइट स्ट्राईक पडले ते. आज काय करू वाटलं नाही. ब्लॉग काय बारका झाला. आता 2 दिवसात करू, आजच्या दिवसात आणि उद्या दिवसात 1-2 जॉईन करू. ओके, भेटूया मग उद्याच्या ब्लॉग. सॉरी, उद्या एकत्र करू. The next day. गेलं, थोडा ब्लॉग केला आणि आता घरी आलो. आता जायचंय मंदिरापाशी, कारण की आज सत्काराचा कार्यक्रम आहे दिदीचा, कोमल दिदीचा. तिकडे चाललो. बाकी सर्वजण गेलेत, मला त्याला करून उशीर झाला. चला दाखवतो कार्यक्रम. आणि डीजे सुद्धा आहे. पहिल्यांदा त्यांना बघितलं, पहिला विचारला की ही कोण आहे आपल्या गावात, मला माहित नाही. त्याच्यानंतर मग घरी आल्यानंतर वडिलांना विचारलं की कोमल मधुकर निकम कोण आहे, तर ते म्हणजे दिलीप भाऊंची पुतणी आहे ती. तर खूप आनंद झाला की आपल्या गावातून कोणतरी स्कर साहेब या पदासाठी निवड झालेली आहे. MPSC तर्फे घेण्यात येणाऱ्या परीक्षेबाबत एक सांगायची गोष्ट अशी, यामध्ये एका पदासाठी 1 लाख अर्ज येतात. म्हणजे पास होण्याची शक्यता ही 0% कमी आहे. अशा कठीण परिस्थितीमध्ये यश गाठणे हे खूप मोठी गोष्ट. सगळ्यांनी कौतुक केले, जुन्या आठवणी पण काही काढल्या. त्यावर सर बघा, अनुवंशिकता तुम्ही शब्द वापरला, तो तर नक्कीच आहे. त्या काळात 2 विद्यार्थी, दोघा-तिघांचं नाव आमच्या वयाचं
मधुकर. त्या दोघांना ग्रामस्थांच्या वतीने पुन्हा एकदा मी मनापासून आभार मानतो आणि ज्या यशाचं खऱ्या अर्थानं सगळ्यांनी ते विद्यार्थ्यांनी आणि प्रेरणा घ्यावी आणि असंच सत्कार करण्याची संधी शिवराजी प्रतिष्ठानला आणि समस्त मराठनगर वासियांना द्यावी अशी इच्छा या ठिकाणी व्यक्त करतो आणि हा कार्यक्रम संपला असं मी जाहीर करतो. Come on.